गंगा एक्सप्रेसवेवरील ऐतिहासिक एअर शो सुरू आहे। या भव्य शो मध्ये राफेल, मिराज आणि जॅग्वारसह अनेक अत्याधुनिक लढाऊ विमाने आपली ताकद दाखवली। हे युद्ध विमानांनी आकाशात घिरट्या घालत हायवेवर टचडाऊन केलं। विशेष म्हणजे नाईट लँडिंग शोचाही यामध्ये समावेश होता। यामुळे 18 जलालाबाद मार्ग 2 मे रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। देशात पहिल्यांदाच एक्सप्रेसवेवर राफेल, मिराज आणि जॅग्वार लढाऊ विमानांचा रात्रीचा लँडिंग शो होणार आहे। यासाठी शहाजहांपूरच्या जलालाबादमध्ये 3.5 किलोमीटर लांबीचा हवाई पट्टी बांधण्यात आली। यासह उत्तर प्रदेश हे पहिले राज्य बनले जिथे 4ही एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानं उतरली। यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी हवाई दलानेही मोठी तयारी केली आहे। दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, लढाऊ विमानांचा एक शो होणार आहे आणि त्यात रात्रीचा लँडिंग शो देखील होणार आहे, काय अधिकची माहिती? उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूर येथे गंगा एक्सप्रेसवरती भारताचे पहिले नाईट लँडिंग एअर स्ट्रिप तयार करण्यात आलेला आहे। आज सकाळी 11:30 वाजता जर बघितलं 11 ते 11:30 दरम्यान राफेल, मिराज आणि जगवार या लढाऊ विभागांनी गंगा एक्सप्रेसला टच केला आणि जवळपास 3 किलोमीटर पेक्षा जास्त लांब असा अत्याधुनिक धावपट्टी आहे। यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे। आग्रा, लखनौ, पूर्वांचल आणि बुंदेलखंड एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक एअर स्ट्रिप आहे, पण हे एअर स्ट्रिप खास यासाठी आहे की इथे नाईट लँडिंग देखील होऊ शकणार आहे। त्यामुळे युद्ध काळात ज्या पद्धतीनं एक्सप्रेसवेवरती लढाई विमान उतरवण्यासंदर्भातला संकल्प भारत सरकारचा होता तो निश्चितपणे पुढे आला। याचीच भीती पाकिस्तान देखील घेतलेली आहे। निश्चितच प्रशांत, दरम्यान 4ही एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानं उतरली आहेत आणि उत्तर प्रदेश हे त्यातलं पहिलं राज्य ठरलंय। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या माहितीसाठी।